तिसरा फलंदाजीला पाठवायचं सलामीची जोडी ठाणे स्पार्टन्स विरुद्ध जयवेश्वरचा क्वालिफाय 2 चा हा सामना. जयवीरेश्वर आणि ठाणे स्पार्टन्स सेमीफायनल टाक. तू क्वालिफाय 2 टाक. क्वालिफाय 2. चला जयवीरेश्वर स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. मी विनंती करतो सूर्या अभय फायटर्स या संघाचे संघ मालक की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे. चला अंपायर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आपण. या स्पर्धेत जो संघ सामना जिंकेल तो जाईल ते अंतिम फेरीमध्ये. आणि सूर्या अभय फायटर्स या संघाचे संघ मालक सूर्यकांत पाटील साहेब आणि अभय अमृतकर साहेब कृपया आपण व्यासपीठावरती आपण त्यांचा आपण इथे मान सन्मान आपण इथे करणार आहोत. आपलं असं उत्कृष्ट असं सहकार्य आम्हाला लाभलं. यांचा आपण इथे मान सन्मान आपण इथे करणार आहोत. सर्वप्रथम सन्मान्य श्री अभय अमृतकर साहेब यांचा शुभ शशी सरांच्या शुभ हस्ते आपण यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. धन्यवाद. वेल प्लेड टीम. 4थ्या क्रमांकावरचा हा संघ 8 संघांमध्ये 4 मध्ये येणं सुद्धा ही मोठी गोष्ट असेल. पुढच्या वेळी नव्या जोमाने नव्या कंटाने या हीच आपल्याला शुभेच्छा. व या मॅच कडे क्वालिफाय 2 चा हा सामना जयवीरेश्वर स्पोर्ट्स वर्सेस ठाणे स्पार्टन्स. तर पहिलं षटक घेऊन तो गोलंदाज प्रकाश सुरू कशी गोलंदाजी करणारे गोलंदाज समोर सलामीची जोडी सुशील आणि प्रदीप. या दरम्यान पहिला चेंडू पुढे दिला होता स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवला सीमारे के पास षटकारासाठी. षटकाराने स्वागत केले. बॉल बॉल तर पहिला चेंडूमध्ये षटकाराने स्वागत केलंय तर ठाणे स्पार्टन्स या संघाचा सुशील जयवीरेश्वर संघाचा हा खेळाडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्लॉटमध्ये पत्र. या दरम्यान अवांतर धाव अतिरिक्त धावा इथे मिळतात. अंगापासून लांब ठेवलं जातं. वाईट बॉलने मात्र धावा इथे वाढतात. 7 धावा दाखलकर्ते लागलेले. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चेंडू गेला 1 बॉल सीमारेखे पार चौकारासाठी.
चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 11 धावांवरती. 2 चेंडू आणि 11 धावा. जो गोलंदाज विश्वासाचा गोलंदाज होता त्याच्यावरती मात्र थोडासा प्रहार होताना पाहायला मिळतोय. नक्की जी स्ट्रॅटेजी आहे, प्रेशर बनवत आहेत तो जय वीरेश्वर स्पोर्ट्स हा संघ. बघूया कोणता संघ राजन रायडर्स जो संघ अंतिम फेरीत पोहोचला त्यासोबत खेळणारे पुढचा सामना. या दरम्यान पुन्हा एकदा स्वरूप चेंडू, पॉवरफुल दमदार षटकार. काय सुरेख फलंदाजी करतो तो सुशील. 3 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 3 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर येतो सुशील. या दरम्यान इथे मात्र मिस झालेला आहे चेंडू. लो फुलटा चेंडू होता, सरळ सरळ वॉकर लेंथ मध्ये पडतोय. सुरेख अशी गोलंदाजी, खोलवा पडतोय चेंडू. डॉट डिलिव्हरी. काहीकडे कमबॅक करते का गोलंदाज. या दरम्यान पुन्हा एक सुरेख चेंडू, परंतु पंच दंडित करता वाईट बॉलचा इशारा देत आहेत. या अतिरिक्त धावाने धावसंख्या पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो ते 18 या धावसंख्येवरती. या दरम्यान लो फुल टॉस बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातो तर फ्लाइंग स्लिप पोझिशन मध्ये एकच धाव इथे पण मिळते. ते धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 19 या धावसंख्येवरती. किती बॉल राहिले. शेवटचा चेंडू षटकातला. 19 धावा आतापर्यंत आलेले आहेत. शेवटचा चेंडू स्विच मारायचा प्रयत्न होता, हवेत आहे चेंडू, परंतु चेंडू गेला तो घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे मिळतोय. षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 20 धावा. महागडाचं षटक प्रकाश यांचा 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आलेले आहेत. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती, अक्षय महाडिक. आयकॉन प्लेअर आहे ठाणे स्पार्टन्स संघाचा. अक्षय महाडिक गोलंदाजी मार्कवरती. चला स्पीड अप करायचं. अक्षय 20 ते 25 फॉलोचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शॉट अप बॉल पॉवरफुल आहे, दमदार येतो हा सुरेख षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती 26 त्या धावसंख्येवरती. 26 धावा. नक्कीच आपण पाहतो तर थोडेसे मागे ठरतात ते गोलंदाजी कसून मारत आहेत. तो जय वीरेश्वर संघ प्लॅनिंग ते नक्कीच केलेली आहे. हवी पडत आहेत ते गोलंदाजांवरती. तर मात्र गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. याद मात्र सुरेख फटका स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंटला येतो. सुंदर असा चौकार. काल लाजवाब स्ट्रोक इथं पाहायला मिळतोय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. उंची जास्त होती, उडी मारून चेंडूला मात्र पोहोचले ते आणि बॅकवर्ड पॉइंटला डीप बॅकवर्ड पॉइंटला आले. सुरेख असा षटकार, चौकार माफ करा, चौकार आला. 2 चेंडू मध्ये 10 धावा दिले त्या अक्षय यांनी. धावसंख्येने धावा लागली 30. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉप मध्ये दिलाय, परंतु संपर्क आपण एक धावेकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र ते नाकारतायत. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते
31 ना 31 रन्स ऑन बोर्ड 31. धावा फलकावरती लागलेले आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. हाय स्कोरिंग वायदा मुकाबला आपल्याला फायदा पाहायला मिळतोय का? या दरम्यान फुल टॉस चेंडू मोठा फटका मारला आणि चेंडूला पाठवला आफ्टर शॉट फॉर सिक्सर. स्कोर पुढे वाढतोय जाऊन पोहोचतोय तो 37. नक्कीच टप्पा सापडणं फार महत्वाचं आहे. अजून येणारे 2 चेंडू शेष आहेत. 3 बॉल झाले की 2 बॉल झाले 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शेष. 37 झाले ना 37 धावा फलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान मात्र फटका पोचतोय. हवेचा तो कॅचची संधी आहे आणि अक्षय कोंडे हे चेक करत नाहीये. विकेटचं होतं पतन. प्रदीप इथे मात्र बाद झालेले आहेत. अक्षय काय या विकेटनी कमबॅक करून दिले का? आता मात्र शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 37. 17 धावा 18 धावा आतापर्यंत षटकामध्ये आलेल्या. शेवटचा चेंडू आहे. काय मोठा फटका पाहायला मिळतोय का? विकेट इथे पाहायला मिळते का? अक्षय सूर्यवंशी गोलंदाजी संपवून षटक समाप्त करतो. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये मुकेश. या दरम्यान स्लोपचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन. एक धाव इकडे मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. इथे मात्र मुकेश थोडेसे पडले तिकडे. डायरेक्ट हिट लागलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक फलंदाज स्वशित आपल्या घरात पोहोचलाय. एक धाव इथे मिळते. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागले ते 38 रन्स ऑन बोर्ड. धावा फलकावरती लागले. आता मात्र पुढचा षटक घेऊन येतात ते गोलंदाज मनीष. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केलेली. आता मात्र त्यांना रोख लावायचे ते धावसंख्येवरती. 38 धावा आतापर्यंत आलेले आहेत. चला स्पीडअप करायचंय. या दरम्यान स्वतःचा चेंडू होता. कॅचच्या संधीमध्ये गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. एक धाव इकडे मिळत आणि त्या मात्र आल्याचा सुंदर असा चौकार. नक्कीच जर का क्षेत्रक्षेत्र धावले असते तर चेंडू नक्कीच आडला असता. चौकाराने स्वागत केले तर मनीष याचा. चौकाराने धावसंख्या जाऊन वाढते ती 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र पुरेसा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र फलंदाज इथे मात्र बाद होतोय. 42 धावा फलकावरती लागलेले आहेत. आता मात्र मैदानात येते फलंदाज. बघूया कोण येतं मैदानामध्ये. दीपक पाटील बॅट्समॅन बेस्ट बॉलर यांना दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्याकडनं कूलरचा प्राइज आपण पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या त्या 42 धावा. 30 षटक प्रगती बतावती. अजूनही 4 चेंडू शेष. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवरती.
तो मात्र लेग ब्रेक पद्धती चेंडू होता, तो सफल झाला होता, मात्र डॉट डिलिव्हरी. मनीष यांचे वैशिष्ट्य आहे ते एका शैलीमध्ये ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाजी ते करतात आणि फलंदाजाला मात्र विचारात पाडतात. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळते. 3 चेंडू 42 धावा. तवंत सूर्य गोलंदाजी. या दरम्यान फ्लाइटेड चेंडू हलक्यात आणि पुल शॉर्टम पुल केला, खाली दाबला चेंडूला 1 धाव इकडे मिळते. एके धाव्याने मात्र धावसंख्या पुढे हलत आहे. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नक्कीच एकेरी दुहेरी धावा तर तुम्हाला यावे लागतील. गोलंदाज इतका तगडा आहे. तुमच्याकडे अजूनही एक षटक आहे. यानंतर इथे मात्र आता डीप बॅकवर्ड पॉइंटला पाचारण केलंय. पॉइंटच्या क्षेत्रक्षेत्राला पाचारण केलं आहे डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये आणि मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला आणलाय तो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. या दरम्यान इथे मात्र कट केलाय, चेंडूला पाठवला पॉइंटच्या रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंटला आलाय. सुंदर असा चौकार. चौकाराने स्कोर मात्र पुढे गेला तो 47 धावांवरती. 47 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर रेडी. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागत. 47. शेवटचा चेंडू. फ्लाइट चेंडूला उंची जास्त पुल केलाय. 1 धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न आणि चांगला क्षेत्ररक्षण होते. तिसरी धावाचा प्रयत्न घेताना रनआउटची संधी आहे. 9 एंडला थ्रो केला. 3 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच जर का स्ट्रायकिंग एंडला केला असता तर फलंदाज इथे बाद झाला. 1 शॉटचा इशारा आलाय तर फक्त 2च धावा इथे मिळतील. फक्त 2च धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवरती. 49 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. त्याचा गोलंदाजी मार्क वरती येतो तो गोलंदाज अंकेश. या स्पर्धेमध्ये प्रथमच गोलंदाजी करताना अंकेश. या दरम्यान स्लाइस केलं. कॅचची संधी आहे मात्र चेंडू बाजू नॉमॅस लँड मध्ये आणि ते मात्र दोषी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावा मिळतील ते 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 51 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन बोर्ड. धावफलकावरती लागलेल्या 4 षटकांचा हा सामना आहे. जय वीरेश्वर स्पोर्ट्स विरुद्ध ठाणे स्पार्टन्सचा संघ. या दरम्यान पुन्हा कट केलाय. कॅचची संधी आहे आणि मात्र कोणतीही चूक करत नाहीये. फटका चांगला होता मात्र कॅच इथे मात्र झाली गेली.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो अकिब. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 51 ना 51 ना तेजा 51 ना 51 ना स्कोर या दरम्यान सुरेख फटका आणि त्या मात्र फलंदाज बाद होतो. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेले आहेत. 4 बॉल झाले असेल ना 4 बॉल ना वनडी 4 ना 4 बॉल झाले 51 ना 4 बॉल 51 ना 51 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र कॅच अंकेश हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक घेतो त्या क्रिकेटचे श्री आनंद शेष यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अंकेश बॉलिंग बॅकवरती या दरम्यान लो फुलटॉस पूर्ण केलाय आणि ही झाली कॅच मात्र ड्रॉप झालेली आहे. हॅट्रिकची संधी सुटल्या. चेंडू गेला सीमारेषे पार चौकारासाठी. या चौकाराने मात्र धावसंख्येला पोहोचले ते 55 धावा 55 रन्स. आता मात्र शेवटचा चेंडू या दरम्यान इथे मात्र ऑफसाइड द ऑफ स्टंप डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू आता मात्र इनिंगचा 55 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान फुलटॉस चेंडू हवेत आहे. कॅचची संधी आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. षटक होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागली 55 धावा 55 रन्स. जिंकण्यासाठी 56 धावा 56 रन्सची आवश्यकता आहे. 24 चेंडू छप्पन्न धावांचं आव्हान असेल. 55 रन्स झालेले आहेत. छप्पनला विन आहे 55 आले 56ला विन आहे 55 झालाय 56ला विन तो काय का ये तू ये दिसत नाही काय म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही मी
तर सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला होते. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 भव्य दिवस आयोजनाचा मेगा फायनलचा दिवस आणि सेमीफायनलचा हा सामना. चला लवकर चालू करायचा आहे. आपल्याला अजूनही फायनलचा सामना खेळायचा आहे. आपल्याकडे फक्त 25 मिनिटाचा अवधी राहिलेला आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 व भव्य दिवस ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 व सुंदर असा आकर्षक चषक. पहिले षटक घेऊन जाईल गोलंदाज राजन, माफ करा अनिकेत. अनिकेत आहे ना, हे पहिले अनिकेत आहे ना. सलामीची जोडी किरण आणि सुमित. अतिशय प्रभावी ठरलेली ही जोडी. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती किती पाहिजे? 56 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 56 धावा. सलामीची जोडी पहिला चेंडू घेऊन अनिकेत खोलवर टप्प्याकडून काढून काढल्या फळातून आवडण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला बॅकअप डॉट डिलिव्हरी. चांगली सुरुवात अशी म्हणता येईल. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. यादव पुन्हा एकदा सुरेख यॉर्कर. बॅक टू बॅक 2 यॉर्कर. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतात. चांगली सुरुवात करून देतात अनिकेत. किरण भोईर एक आक्रमक खेळाडू. त्यांना मात्र जखडून ठेवले. 2 कडक यॉर्कर इथे टाकलेले आहेत. नक्कीच या चेंडूमध्ये एक्झिक्युशन फार महत्त्वाचं असतं आणि तो जर का थोडा तरी इकडे तिकडे झाला तर फुल टॉस बनवून चेंडू तुम्ही सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतात. पुढील चेंडू इथे मात्र ऑफ स्टंप स्ट्रगल करावा लागतंय. तर फलंदाजाला 1 धाव इकडे मिळते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. श्रीगणेशा होते 1 धाव दाखलकर्ते आलेली आहे. एक बॉल माफ करा 3 चेंडू 1 धाव आतापर्यंत लागलेले धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान फुलटॉस चेंडू पोल केला. शेतोशेतीकडे पोहोचतो. 1 धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र नाकारतात. 1 धाव ते संतुष्ट मानावा लागतंय. 1 धावाने धावसंख्या पुढे सहसा जाऊन पोहोचते ती 2 धावांवरती. 4 चेंडू झाले. अजून 2 चेंडू शेष. दोन धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सुरेख चेंडू स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन होतं, मात्र 1 धाव नक्कीच मिळते ते लेगबाच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडू 3 धावा. 57 धावांचं 56 आहे ना, 56 आहे ना. 56 धावांचं टार्गेट पाठलाग करताना फक्त 3 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. या दरम्यान फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट केलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव इकडे मिळतोय आणि षटक होते समाप्त. सुंदर असं षटक हाताळलंय आणि नक्कीच प्रेशर बिल्ड केले ते ठाणे स्पार्टन्सच्या संघावरती. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग करायची नाहीये. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता. आता मात्र गोलंदाजी माग करतो तो गोलंदाज गणेश. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे. सुंदर असं पहिलं षटक हाताळलंय. चला वेळ द्यावायचा नाहीये. जय वीरेश्वर संघ
आपल्याला फायनलचा सामना अजून खेळायचा आहे. यानंतर पहिला चेंडू पूर्वपद्ध चेंडू होता, करून काढलाय सूर्य यॉर्कर. डॉट डिलिव्हरी. 17 चेंडू 52 धावांची आवश्यकता. पुढील गोलंदाज पुन्हा एकदा. या दरम्यान आता मात्र फटका चांगला हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक खाली येतो आणि बाद होतात ते फलंदाज किरण बोर. इथे मात्र बाद झालेले आहेत. राम यांची सुंदर अशी कॅच. किरण बोर हे मात्र इथे बाद झालेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो ते अक्षय माडिक. अक्षय माडिक नवीन फलंदाज. समीकरण आहे ते 16 चेंडू आणि 52 धावांचं. 16 चेंडू 52 धावा. मॅच इज ऑन असं म्हणता येईल. थोडीशी झुकते, परंतु हे षटकावरती जर का अक्षय माडिक यांनी जे आयकॉनिक इनिंग खेळले ते सामन्यात रंगत आणू शकतात. पहिला चेंडू ऑफसाइड धावष्टा पंच दंडित करतात. वाईट बॉलचा इथे इशारा येते. समीकरण मात्र इथे बदलतंय. आता पाहिजे ते 16 चेंडू आणि 51 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. सज्ज बॉलिंग मागवरती. या दरम्यान लो फुलटॉ सर्वांत कार्पेट खेळला. रनआउटची संधी आहे, मात्र बॉल कलेक्ट होईपर्यंत एकच धाव इथे होते. एके धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती. किती आले स्कोर काय आला? 6 धावा. 6 नसेल तर 7 झाला असेल. एक वाईड आला. 7 धावा. या दरम्यान चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. माफ करा, आता 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक गेला. अंपाला व्हायचं होतं. 1 धाव इकडे मिळालेले आहेत. 2 धावा. माफ करा, अंपाने 2 धावा दिलेल्या. 2 धावा इथे मिळाले आहेत. धावसंख्या वाढली, 8 वरती जाऊन पोहोचली. या दरम्यान 11 शॉट हवेत आहे. कॅचची संधी आहे, परंतु गॅप मध्ये चेंडू गेलाय. 1 बाउंड सीमारेषे पार. चौकार. चौकार आल्याचं सुमितच्या बॅटिंग मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 या धावसंख्येवरती. अजूनही 45 धावांचं आव्हान आहे. बॉल किती आले? 13 चेंडू आणि 45 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. 44 काय 12 झाले ना. 57 नाही 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 44 धावा. या दरम्यान कोळपुरातील चेंडू स्लॉट मध्ये आहे. आलाय सुरेख असा षटकार. शेवटचा चेंडू तो षटकार इथे लागलेला आहे. समीकरण मात्र बदललंय. 12 चेंडू आणि 38 धावा. 12 चेंडू 38 धावा. मॅच इज ऑन. हे षटक फार महत्वाचं. सामन्याचं रूपरेषा सांगणारे हे षटक आहे. कोण घेऊन येते हे षटक? सेंट्रल प्रीमियर लीग. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 सीझन वर्ष 5वं सीझन 5. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ते आयोजक आपले सन्मानित किरण बोर साहेब आणि सन्माननीय गणेश खाणेकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असा सामना. एलिमिनेटर क्वालिफाय 2चा हा सामना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली धावफलकावरती किती आला? 18 धावा धावफलकावरती लागलेले आहेत.
अजूनही 38 धावांचं आव्हान आहे ते येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आपल्याला स्पीड अप करायचं आहे. आपल्याला अजूनही फायनलचा सामना खेळायचा तो तुम्हाला अंधारात खेळावा लागेल. अठरा चेंडू माफ करा 12 चेंडू आणि दीपक पाटील पहिला चेंडू शॉट चेंडू होता पोल केला आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषे पार षटकारासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 24 या धावसंख्येवरती. आता अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 32 धावा. अक्षय माडिक त्याला तुम्ही जर शॉर्ट पे चेंडू द्याल तर त्याचा तो चेंडू टाकेल तो सीमारेषा बाहेरच पोहोचवेल. या दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्रक्षेत्र येतो मात्र तो जातो डोक्यावर येतो सुंदर असा चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि समीकरण आता मात्र बदलले. 10 चेंडू आणि 28 धावांवरती आणून ठेवले. 10 चेंडू 28 धावा. दहा चेंडू 28 धावा. 28 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू या दरम्यान इथे मात्र सुरेख डिलिव्हरी स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. समीकरण बदलते 9 चेंडू आणि 28 धावांचं. 9 चेंडू 28 धावा. या दरम्यान षटकार हलत आहे. कॅच होते ते जमीनचे आणि ते मात्र फलंदाज होतात. आणि इथे मात्र अक्षयांची खेळी मात्र समाप्त झालेली आहे. सुंदर अशी खेळी. स्कोर काय आहे? 28 झाला. अजून 28 पाहिजे. किती बॉल? 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल अजून. आठ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो चेतन. 8 बॉल. 8 चेंडू 28 धावा. या दरम्यान पुढे पुढे चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्रक्षेत्र देण्यात एकदा इकडे मिळते. दुसरी धावाचा सुद्धा इथं प्रयत्न नाही होत आहे. एकाच धाव्याने ते संतोष मानावं लागतं. आता समीकरण आले 7 चेंडू आणि 27 धावा. या चेंडूवरती मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल तर ठाणे स्पार्टन्स यांच्या उद्देशाने. परंतु अशी सुंदररित्या गोलंदाजी करावी लागेल दीपक पाटील यांच्या माध्यमातून. या दरम्यान फटका तगडा आहे. शॉट मध्ये दिलाय आणि चेंडूला पाठवला आहे सीमा रेषे पार षटकारासाठी. आता समीकरण आले 6 चेंडू आणि 21 धावा. 6 बॉल 21 रन. तर बघूया शेवटच्या टप्प्यावरती हे सामन्यावर ठेवल्या. 6 चेंडू 21 धावा. मागच्या वेळी 6 चेंडूमध्ये 21 धावा असताना डिफेंड केले होते ते धनंजय यांनी. आता मात्र पुन्हा एकदा 30 संधी समोर येतो चेतन आणि सुमित.
ठाणे स्पार्टन संघाचा. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट प्रवेश करेल, तो फायनल मध्ये राजन रायडर्स या संघासोबत खेळेल अंतिम फेरीचा सामना. चेतन स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मागवतो धनंजय. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. कीपर आता मात्र लॉंग होतोय. पहिला चेंडू पुढे दिला होता, ढकलला धावकाने रेषामा क्षेत्ररक्षक तैनात. एक धावेकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी. तो मात्र थोडासा लांब. 2 धावा नक्कीच इथे मिळत आहेत. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 19 धावांची आवश्यकता. एक आगीवरली शैली गोलंदाजाची. या दरम्यान कोलकाता चेंडू होता, संपर्क प्राप्त झाला. एक धाव इकडे मिळतोय. आता मात्र 4 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 18 धावा. 3 षटकार लगत आहेत का सुमित? चार चेंडू 18 धावा. या दरम्यान फटका चांगला आहे, कॅचची संधी आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होत आहे. काही कॅच आहे का मॅच आहे? 3 चेंडू 18 धावांची आता आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज मैदानात जातो ते दीपक. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. राजन रायडर्स हा संघ अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. बघूया त्यांच्या समोर कोण येतोय. 3 चेंडू 18 धावा करून ठाणे स्पार्टन्सचा संघ का 3 चेंडू डिफेंड करून. तर फील्डर धावत जायचंय, बॅट्समॅनने धावत जायचे. हवं तर सावकाश या पण धावत जावा. तीन चेंडू 18 धावा. 3 षटकार लागले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला चेंडू बॅटची कडा लागून चेंडू गेल्या गोष्टी क्षेत्रामध्ये. आता मात्र समीकरण आले 2 चेंडू आणि 17 धावा. चला स्पीडअप करायचं. 2 चेंडू 17 धावा. दोन चेंडू 17 धावा. बॉल लिहिजा जुना. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू 17 धावा. आकुटनो चेंडू आहे, शॉर्ट आर्म पोल हवेत आहे आणि बघूया काय होतंय. फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. आता मात्र 1 चेंडू 17 धावा. फलंदाजाला लवकर जायचे, धावत जायचे. नवीन बॅट्समॅन धावत जा. संघ मालक आलेले आहेत. 1 चेंडू 17 धावा. सुरू कशी गोलंदाजी धनंजय यांची. 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र क्लीन बॉल
फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन आणि सामना जिंकण्याचं जय वीरेश्वर स्पोर्ट्स या संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॅप्टन पहिली टॉस साठी याचे धावत जय वीरेश्वर स्पोर्ट्सचे कॅप्टन कोच शरद खुश आज संध्याकाळी पार्टी आणि मॅनेजर इथे मात्र स्कोरिंग ब्यूच्या भूमिकेमध्ये स्कोर तपासतात. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॅप्टन धावत यायचे जय वीरेश्वर स्पोर्ट्सचे कॅप्टन फायनल सामन्यासाठी यायचे